मी आता जिंजीचा किल्ला बघायला चाललोय आणि या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं Wanakama. Okay. Wanakama. थँक्यू. तामिळनाडूच्या सरकारनं हा किल्ला एकदम व्यवस्थित जतन करून ठेवलाय. म्हणूनच स्पेन मधनही लोक हा किल्ला एक्सप्लोर कराय एवढ्या मोठ्या संख्येने आल्यात. युनेस्कोनं महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यांबरोबर जिंजी किल्ल्याचा पण जागतिक वारसा यादीत समावेश केलाय. इसवी सन 1677 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला जिंकला आणि तिची पुनर्बांधणी युरोपियन पद्धतीने केली. किल्ल्याच्या आत एक पण हातगाडी किंवा खायची दुकानं दिसणार नाही. त्यामुळेच आम्ही जिंजी गावातनं बिस्किट आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन गेला. किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या ठिकाणी जायला 1200-1300 पायऱ्या चढायला लागतात आणि एवढ्या पायऱ्या चढताना सप्पई दमला. पाण्याची भरलेली बाटली किल्ल्याच्या टापो जाय जेवढी ताकद लागत्या त्याच ताकदीन गप पाणी परत घेऊन यायला लागत्या. नाही तर सिक्युरिटी गार्ड वाली हाईतच सिट्ट्या माराय. किल्ल्याच्या वरच्या भागात एक बाला रंगनाथ मंदिर आहे. मंदिर तर एकदम सुस्थितीत आणि व्यवस्थित आहे. पण इथं भगवान विष्णूची मूर्ती नाही. कदाचित इस्लामिक काळात आपल्याच लोकांनी इथली मूर्ती दुसरीकडे हलवली असेल. तर एकंदरीत जिंजी किल्ल्याची भव्यता आणि वैभव एवढं मोठं आहे की या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये बसणं लय अवघड आहे आणि ते तुम्हाला अनुभवायला तुम्ही स्वतः जाऊन जिंजी एक्सप्लोर करायला पाहिजे.